नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण चलनक्षम दस्तऐवजातील शेवटचा प्रकार म्हणजेच वचनचिठ्ठी प्रॉमिसरी नोट्स याबद्दल चर्चा करणार आहोत. यापूर्वी आपण चलनक्षम दस्तऐवजामधील चेक्स म्हणजेच धनादेश, बिल ऑफ एक्सचेंज म्हणजेच व्यापारी हुंडे या संदर्भात चर्चा केलेली आहे. याच पद्धतीनं आज वचनचिठ्ठी या संदर्भात चर्चा करणार आहोत. बँकिंग व्यवहारामध्ये अभिवचन देऊन भांडवल उभा करण्यासाठी वचनचिठ्ठी हा खूप महत्त्वाचा मार्ग अवलंबला जातो. वचनचिठ्ठी हा एक चलनक्षम दस्तऐवज म्हणून बँकिंग व्यवहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो. याच्या नावाप्रमाणेच ज्या दस्तावरती किंवा ज्या लिखित नोटवरती एखादी व्यक्ती एक लिखित अभिवचन देते की एखाद्या व्यक्तीस निश्चित तारखेत निश्चित रक्कम विनाअट परत देईल, असे लिहून तो स्टॅम्प रिसीट लावून तो कागद किंवा ती नोट कायदेशीर बनवली जाते व त्याच्या व्यवहारातून अल्पकालीन व अल्प रकमेचे कर्ज देण्यासाठी या साधनांचा वापर केला जातो. अर्थातच बँकेच्या विश्वासू ग्राहकांसाठीच त्याची बाजारपेठेतील पत विचारात घेऊनच वचनचिठ्ठीद्वारे कर्ज दिले जाते. थोडक्यात वचनचिठ्ठी जो लिहून देणार आहे त्याची त्या व्यवहारातील व्यापारातील व बँकेतील व्यवहारातील त्याची पत कितपत आहे त्या पतीवरतीच त्याला किंवा त्या क्रेडिटवरतीच त्याला वचनचिठ्ठीच्या अगेन्स्ट भांडवल उभा करून दिलं जातं. भारतीय चलनक्षम दस्तऐवज कायदा 1881च्या विभाग 4 मध्ये वचनचिठ्ठीची व्याख्या पुढील प्रमाणे दिलेली आहे. अ प्रॉमिसरी नोट इज an instrument in writing which containing an unconditional undertaking signed by the makers to pay certain sum of money only to or to the order of certain person or to the bearer of the instruments. मराठीमध्ये निश्चित व्यक्तीस किंवा त्याच्या वतीने केवळ निश्चित रक्कम देण्याकरिता विनाअट लेखी अभिवचन असणारा आणि त्यावर स्वतःची सही असलेला दस्तऐवज म्हणजेच वचनचिठ्ठी होय. थोडक्यात वचनचिठ्ठी हा लिखित असले पाहिजे, ज्याच्यावरती जो वचनचिठ्ठी देणार आहे त्याची सही असणं गरजेचं आहे आणि ते लेखी अभिवचन असलं पाहिजे. लेखी अभिवचन हे विनाअट निश्चित रक्कम निश्चित कालानंतर परत करण्याचे अभिवचन त्याच्यामध्ये असणे गरजेचं आहे. यावरूनच वचनचिठ्ठीचे काही गुणधर्म आपल्याला दिसून येतात. पहिला आहे विनाअट हमीपत्र. वचनचिठ्ठी ही विनाअट हमीपत्र असणं गरजेचं आहे. 1881च्या चलनक्षम दस्तऐवज कायद्यातील विभाग 4 नुसार प्रॉमिसरी नोट मस्ट बी रिटन विथ कंटेनिंग अँड अनकंडिशनल अंडरटेकिंग साइन्ड बाय मेकर्स. म्हणजेच जो कोणी अंडरटेकिंगवरती किंवा त्या वचनचिठ्ठीवरती सही करणार आहे त्याने पैसे परत करण्याची विनाअट हमी देणं किंवा अभिवचन देणं हे गरजेचं असतं. दुसरं आहे वचनचिठ्ठी ही लिखित दस्तऐवज असतो. वचनचिठ्ठीला लिखित दस्तऐवज असतो कारण तो अभिवचन दिलेलं असते की अमुक किंवा XYZ व्यक्तीस निश्चित तारखेला निश्चित रक्कम विनाअट परत होण्याचे एक लिखित अभिवचन असते. त्यामुळं हा लिखित दस्तऐवज आहे. ह्या लिखित दस्तऐवजाला स्टॅम्प रिसीट लावून त्याच्यावरती सही करावी लागते, म्हणजेच तो कायदेशीर लिखित दस्तऐवज बनतो. वचनचिठ्ठीच्या बाबतीमध्ये पुढील गुणधर्म आहे वचनकर्त्याची सही. चलनक्षम दस्तऐवज कायद्यातील विभाग 4 नुसार असं म्हटलेलं आहे दॅट इन्स्ट्रुमेंट ऑर द प्रॉमिसरी नोट in a return with containing an unconditional undertaking signed by makers. म्हणजेच जो वचनचिठ्ठी देणार आहे त्यानं
अनकंडिशनल अंडरटेकिंगवरती सही करणं गरजेचं आहे. विना अट हमीपत्रावरती सही करणं गरजेचं आहे. म्हणजेच वचनकर्त्याची सही त्यावर अत्यावश्यक असते. दुसरं आहे वचनचिठ्ठी व्यवहारामध्ये किंवा प्रॉव्हिजनरी नोट ट्रान्झॅक्शन्समध्ये द्विपक्षीय ऐवज हा असतो. यामध्ये वचनकर्ता व बँक या दोनामध्येच व्यवहार होत असतात. हुंडीमध्ये आपण पाहिलं तर 3 लोक असतात. यामध्ये धनको व्यापारी, ऋणको व्यापारी आणि हुंडी वटवणारी बँक असतात. परंतु वचनचिठ्ठीमध्ये मात्र 2च पक्षकार असतात. याच्यामध्ये एक ऋणको म्हणजे जो वचनचिठ्ठी लिहून देणार आहे तो, आणि दुसरे म्हणजे ज्या बँकेला तो वचनचिठ्ठी लिहून देणार आहे ती बँक. जी बँक त्याच्या अगेन्स्ट पैसे देणार आहे ती बँक ही दुसरी एजन्सी असते. म्हणजेच ह्यामध्ये 2 प्रकारे दस्तऐवज असतो. वचनचिठ्ठीचे वैशिष्ट्य पाहिल्यानंतर वचनचिठ्ठीचे प्रकार. वचनचिठ्ठीचे प्रकार प्रामुख्याने 2 पडतात. मागणी देय वचनचिठ्ठी व मुदती वचनचिठ्ठी. जेव्हा वचनचिठ्ठीमध्ये विशिष्ट मुदत घातलेली नसते, म्हणजेच कोणती मुदत न घालता, तेव्हा ती मागणी देय वचनचिठ्ठी ठरते. म्हणजे वचनचिठ्ठीची रक्कम मागता क्षणीच बँकेला प्राप्त होऊ शकते. ऋणकोनं वचनचिठ्ठी लिहून देत असताना त्यामध्ये कोणतीही मुदत घातलेली नसते. बँकेला ज्यावेळेला मागणी करेल बँक त्यावेळेला ऋणकोनं ती रक्कम त्यांना परत करायची असते. या अटीवरती दिलेली जी वचनचिठ्ठी असते त्याला मागणी देय वचनचिठ्ठी असे म्हणतात. दुसरं आहे मुदती वचनचिठ्ठी. यामध्ये निश्चित मुदत घालून अभिवचन दिलेलं असते. तेव्हा ती मुदत संपताच एक रकमी पैसे भरावे लागतात किंवा मुदतीपूर्वी हप्त्याने ते पैसे बँकेला परत करावे लागतात. ज्या वेळेला ऋणको वचनचिठ्ठीवरती अभिवचन देतो सही करून, त्यावेळेला तो त्या वचनचिठ्ठीमध्ये ठराविक कालावधी मेन्शन करून देतो, ठराविक कालावधीची नोंद करतो व तो कालावधी संपताच किंवा तो कालावधी संपायच्या अगोदर बँकेला तो पैसे हप्त्याने देण्याची सोय करतो. त्यास मुदती वचनचिठ्ठी असं म्हणायचं. वचनचिठ्ठी आणि हुंडी यामध्ये बऱ्याच साम्य असलं तरी या व्यवहारामध्ये काही फरक आहेत. हे फरक पुढील मुद्द्यांच्या आधारे आपण स्पष्ट करू शकतो. पहिला आहे पक्षकार. हुंडी बाजारामध्ये किंवा हुंडी व्यवहारामध्ये 3 पक्षकार असतात. पहिला धनको व्यापारी, ऋणको व्यापारी व बँक हे 3 पक्षकार असतात. यामध्ये धनको व्यापारी हा आदेशक असतो, तर ऋणको व्यापारी हा स्वीकृती असतो व बँक पैसे किंवा हुंडी वटवण्याचे काम करत असते. परंतु दुसऱ्या बाजूला वचनचिठ्ठी व्यवहारामध्ये मात्र 2च पक्षकार असतात. याच्यामध्ये ऋणको व बँक हे 2 पक्षकार असतात. याच्यामध्ये ऋणको हा वचनचिठ्ठी लिहून देतो, विनंती करतो, अभिवचन देत असतो, तर बँक त्याच्या अगेन्स्ट त्याला पैसे देत असतो किंवा वचनचिठ्ठी वटवण्याचे काम करत असतो. दुसरं आहे तारण. तारणामध्ये हुंडी व्यवहारामध्ये तारणाची आवश्यकता नसते, कारण तो दिलेल्या मालाच्या अगेन्स्ट हा हुंडीचा आदेश काढलेला असतो. परंतु वचनचिठ्ठीमध्ये मात्र तारणाची आवश्यकता असते किंवा त्या व्यवहारामध्ये त्या व्यक्तीची पत काय आहे त्या पतीवरतीच हा वचनचिठ्ठीचा व्यवहार पूर्ण केला जातो. वचनचिठ्ठी ही अल्पमुदतीची असते, हुंडी ही अल्पमुदतीची असते, तर वचनचिठ्ठी हा करारानुसार त्याचा कालावधी ठरत असतो. शक्यतो अति अल्प किंवा अल्पमुदतीचे व्यवहार वचनचिठ्ठीच्या माध्यमातून देखील केले जातात. हुंडी व्यवहारामध्ये आदेशक हा धनको व्यापारी असतो, तर वचनचिठ्ठी व्यवहारामध्ये आदेशिक किंवा विनंती करणारा किंवा अभिवचन लिहून देणारा हा ऋणको व्यापारी असतो. हुंडी व्यवहारामध्ये हुंडीची स्वीकृती करणारा हा ऋणको व्यापारी असतो, तर वचनचिठ्ठीमध्ये स्वीकृती करणारा कोणीच नसतो, कारण ते 2च पक्षकार असतात, बँक व ऋणको. हुंडी व्यवहाराचे स्वरूप हे आदेशाप्रमाणे असते, मात्र वचनचिठ्ठीचे स्वरूप हे अभिवचन नसते, विनंती वजा ते एक हमीपत्र दिलेलं असतं. हुंडी व्यवहारामध्ये हुंडीचे हस्तांतर शक्य होते, परंतु वचनचिठ्ठी व्यवहारामध्ये वचनचिठ्ठीचे हस्तांतर शक्य होत नाही. थोडक्यात वचनचिठ्ठी
हुंडी बाजार, bill of exchange, checks and promissory notes. These are the main instruments which are used as negotiable instruments. म्हणजेच धनादेश, हुंड्या किंवा व्यापारी हुंडी व वचनचिठ्ठी हा चलनशील दस्तऐवज म्हणून भारतीय बँकिंग व्यवसायामध्ये वापरला जातो. धन्यवाद. नेक्स्ट लेक्चरला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कार्ये या संदर्भात चर्चा करणार आहोत. धन्यवाद.